नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा आणि तिथले अधिकारी तोंड बघून काम करणे, विविध योजना अलटीपलटी करणे आणि सर्वसामान्य कामगाराला न्याय न देता बलाढ्य माणसाला न्याय देणे, या सगळ्या प्रकार या ठिकाणी आहेत। पेट्या वाटप करत असताना सुद्धा काही पैसे घेतले जातात, अशी बी परिस्थिती आहे। बरंचसं या कार्यालयामध्ये घोटाळा आहे। हे घोटाळा उघडकीस काढण्याचं काम या ठिकाणी कामगारांनी केलेलं आहे। आपण कामगार इथं आंदोलनाला बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूया नेमकं कसा घोटाळा काढलाय, किती करोडोपती, किती कोटी रुपयाचा घोटाळा आहे, काय काय केलंय, कसं कसं केलंय, कोण जबाबदार आहे। नाही, आम्ही आज महाराष्ट्र शासनाने 13 जुलैला महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा जो GR काढलेला आहे, त्या GR मध्ये 20 पेक्षा जास्त योजना बंद केलेत। बांधकाम कामगारच्या 2 पाल्यांना शिष्यवृत्ती मिळत होती, पहिलीपासून जोपर्यंत तो शिक्षण घेते तोपर्यंत। त्याच्यामध्ये त्यांनी ते पैसे जे आर्थिक सहाय्य मिळत होतं ते बंद केलंय। आता त्यांचं असं आहे की त्यांनी वस्तू स्वरूपात वाटप करणार। या गोष्टीला आमचा विरोध आहे, कारण का वस्तू स्वरूपात जर वाटप केलं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार अटळ आहे आणि ते कंत्राटदाराचा फायदा होणार आहे। मग वस्तू स्वरूपामध्ये पेट्या वाटप होत्या, भांडे वाटप होते, विविध चादरा सुद्धा वाटप होत्या, या प्रकारामध्ये घोटाळा झालाय का? या प्रकारामध्ये वस्तूची किंमत कमी आहे ना। वस्तूची किंमत जर समजा 2-4 हजार असेल आणि तुम्ही लावता त्याला 7-8 हजार, मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाच ना। हो, प्रत्येक, म्हणून तर आमचा टेंडरला विरोध आहे। आमचा विरोध टेंडरला आहे, कंत्राटीकरणाला आहे। आमचा विरोध कंत्राटदाराला, कारण जे पैसा तुम्ही आर्थिक स्वरूपात जो कामगारांच्या खात्यावर टाकत होता त्याच पद्धतीने इथून पुढचा टाकण्यात यावा। वस्तू स्वरूपात वाटप करू नये। समजा भांडी जरी असली, भांड्याला तुम्ही जेवढे पैसे देता तेवढे पैसे कामगाराच्या खात्यात टाका। मला काय म्हणायचंय, काय पेट्या वाटप होत होत्या, पेट्या वाटप करीत असताना पेटीच 2000ची, पण पेटी देताना 1000 रुपये दलाल घेत होते, याच्यावर सुद्धा बंधन आणण्यासाठी काय केलंय का तुम्ही? त्यामुळेच आम्ही सांगितलं की कंत्राटी पद्धतच बंद करा। हा, कंत्राटी पद्धत ठेवू नका। जे काय तुम्हाला लाभ द्यायचा तो कामगाराच्या खात्यात RTGS पद्धतीने टाका। हो, असं। आता काय काय मागणी आहे तुमची? आता सध्याची मागणी आहे 13 जुलैचा जो GR आहे तो रद्द झाला पाहिजे। कामगारांना पूर्वीसारखं शैक्षणिक लाभ त्यांच्या DBT पद्धतीनं कामगारांच्या खात्यात जमा झाला पाहिजे। विवाह नोंदणीसाठी पैसे होते ते त्यांनी बंद केले। प्रसूतीसाठी नियम होता, पहिलं महिलाची किंवा पुरुषाची नोंदणी जरी झाली तरी त्याला प्रसूतीचा लाभ मिळतो, आता त्यांनी अट टाकली फक्त महिलेची नोंदणी असेल तर त्याला प्रसूती लाभ मिळते। बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर त्या मृत्यूला आता 3 वर्षाची अट टाकली आहे, म्हणजे कामगारांना नोंदणी झाली, एखादा कामगार मेला तर त्याला तो लाभ मिळणार नाही। 3 वर्ष कसं थांबणार, परत कशी नोंदणी करणार, अशा जाचक त्यांनी अटी टाकलेत। या अटी रद्द करण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आहे। ते तुमचं रिन्युअल कार्ड असते, ते 3 वर्षात, 2 वर्षात, 1 वर्षात काय जे अटी आहेत त्याप्रमाणे जर रिन्युअल्स नाही झालं तर ती कामगाराचं नाव उडतंय, अशा पद्धतीची प्रक्रिया होती। त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय केलं? आता त्यांनी तसंच नियम काढलाय, जर त्यांनी ऑनलाईन केलेलं असेल 2 वर्ष होऊन आणि 3ऱ्या वर्षाला ऑनलाईन असेल तर त्याला मृत्यूचा लाभ मिळेल। तर आमची अशी मागणी आहे, त्यानं ऑनलाईन केलं, आज जरी ऑनलाईन केलं, एखाद्या कामगारानं उद्या जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला लाभ मिळावा। रिन्यूची किंवा कशाची अट त्यांनी ठेवू नये अशी आमची मागणी आहे। बरं, आता हे जे दलाल आहेत, दलाल मध्ये पैसे खाणारे दलाल आहेत, त्याच्यावर काय बंधन आणण्यासाठी तुम्ही अधिकाऱ्याशी जी काय चर्चा केली आणि तुमची काय मागणी आहे? आता कंत्राटी पद्धत बंद झाल्यामुळे सगळंच बंद झालं ना, त्याच्यामध्ये काहीच राहणार नाही। डायरेक्ट कामगाराच्या खात्यात पैसे जमा होलेत, त्याच्यामुळे मधलं कोणी पैसे खाणार घेणार ह्याचा काही संबंध राहत नाही। आज काय मागणी आहे तुमची विशेष? आज विशेष मागणी आम्ही आज कामगारांनी महाराष्ट्र शासनानं काय केलं आहे, हा जो GR काढून महाराष्ट्रातल्या 56 लाख कामगारांना चुना लावलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही आज चुना लाव आंदोलन इथं आज केलेलं आहे। आज पूर्ण महाराष्ट्रात तरुण पिढीचे जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, शेतकऱ्याचे गरीब लेकरं आहेत, जे कामगार आहेत, या प्रत्येक कामगाराची जी शिष्यवृत्ती वेळेत मिळायला पाहिजे होती, मला वाटते 4-4, 5-5 वर्षे शिष्यवृत्ती मिळालेली नाही। ती शिष्यवृत्ती जर वेळेत नाही मिळाली तर तुमचं पुढचं आंदोलन कसं? आता आम्ही आंदोलन दिलेलं आहे, आता आज आम्ही चुना लाव आंदोलन केलंय। याच्या पुढची आम्ही डायरेक्ट उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार। पहिलं पण आम्ही आमदारांची कमिटी त्यांनी सादर केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी आमदार अध्यक्ष बाकी सगळे सदस्य असे केले होते, पण आमचा ह्या गोष्टीला विरोध होता आणि आम्ही माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली। त्यामध्ये आम्हाला यश आलं आणि तिथं यश आलं
आणि कोर्टानं तो स्टे दिलेला आहे तिथल्या उच्च न्यायालयाने. त्याचप्रमाणे आम्ही ह्या गोष्टीसाठी सुद्धा लवकरच खंडपीठ उच्च न्यायालय औरंगाबाद असेल किंवा मुंबई असेल, नागपूर असेल किंवा कोल्हापूर असेल, या ठिकाणी आम्ही सर्वजण आमच्या महाराष्ट्रातील कामगार संघटना आणि कामगार लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही आता पूर्ण मागण्या नेमकं काय काय मागितल्या आहेत? पूर्ण मागण्या काय काय मागितल्या आहेत आणि तुम्ही जनतेला काय आव्हान करणार आहे? कलेक्टरकडे तुमची काय मागणी? 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये होते, 8वी ते 10वी 5,000 रुपये होते, 11वी 12वीला 10,000 रुपये होते, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला 20,000 रुपये होते, डिप्लोमा डिग्रीसाठी 20,000 रुपये होते. हे पूर्ण बंद केलं. ते हे पूर्ण त्यांनी चालू करावं. विवाह नोंदणीसाठी, प्रसूतीसाठी किंवा मृत्यूसाठी पहिले जे नियम होते तेच नियम लागू करावे आणि ह्या बंद असलेल्या योजना तुरंत चालू करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे. जर आमची मागणी नाही मान्य झाली तर आम्ही मुंबई येथे आझाद मैदानामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभं करणार आहोत आणि उच्च न्यायालयामार्फत दाद मागणार आहोत. तुमचं नाव, तुमचं पद हे सांगा. मी आनंद भालेराव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महासंघ याचा मी सचिव आहे आणि स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. काय नाव म्हणलं? आनंद भालेराव. हे आनंद भालेराव आहेत. कामगाराची चळवळ अत्यंत चांगल्या पद्धतीने हे चालवतात. सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य कामगाराच्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य विद्यार्थ्याला स्कॉलरशिप वेळेवर मिळाली पाहिजे. पहिल्या योजना ज्या आहेत या कामगाराच्या मिळणाऱ्या त्या सगळ्या योजना पूर्वी सारख्याच मिळाव्या. कंत्राटी कामगार पद्धत बंद करावी, विद्यार्थ्याला न्याय मिळावा, कामगाराला न्याय मिळावा. आणि जर नाही न्याय मिळाला तर हे आमचं साधं आंदोलन आहे. पुढील आंदोलन लोकशाहीच्या माध्यमातून धरणे आंदोलन तर असेलच, रस्ता रोको असेल, तीव्र आंदोलन असेल, मुंबईपर्यंत आंदोलन छेडलं जाईल. आणि जर काहीच नाही ऐकलं तर हायकोर्टामध्ये दाद मागून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, कामगाराच्या, कष्टकऱ्यांच्या लेकराला न्याय मिळवून देईपर्यंत हे आंदोलन आम्ही कायमचं चालू ठेवू अशा पद्धतीचं आव्हान महाराष्ट्र सरकारला, आनंदराव भालेराव आणि सर्व कामगारांनी केलेलं आहे. तर पाहूया जिल्हाधिकारी साहेब या आंदोलनाकडे कशा पद्धतीनं पाहतात आणि स्वतःहून न्याय कसा देतात तेच पाहूया. येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा खूप मुख्य संपादक, आवाज सर्व या आंदोलनाला सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व संघटनेने पाठिंबा दिलेला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं या संघटनेला, या आंदोलनाला न्याय मिळतो तेच येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार गोर गरीब कामगारांच्या, विद्यार्थ्यासाठी, कामगारासाठी कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.